राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या आणि आता उद्या उमेदवारांच्या भवितव्याची अग्निपरीक्षा आहे। मतदार राजा उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीत कैद करणार आहे। 23 तारखेला म्हणजेच शनिवारी निकालाच्या दिवशी मतदारांनी दिलेला कौल समोर येईल। या विधानसभा निवडणुकीत 4136 उमेदवार रिंगणात आहेत। उद्या मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। संध्याकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान करू देतील। राज्यात 9,70,25,119 एवढे मतदार आहेत। 5,22,739 पुरुष मतदार तर 4,69,96,279 महिला मतदार आहेत। 6,101 तृतीयपंथीय मतदार। राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलंय। मतदानासाठी राज्यात 1,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि यातील 990 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। या मतदान केंद्रावर 1,64,996 बॅलेट युनिट, 1,19,430 कंट्रोल युनिट आणि 1,28,531 व्हीव्हीपॅट मशीनची व्यवस्था आहे। दरम्यान या सगळ्या काळात कुणी किती सभा घेतलेल्या आहेत एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। नरेंद्र मोदींनी तब्बल 10 सभा घेतल्यात, तर अमित शहांनी 16 सभा, नितीन गडकरी यांनी 72 सभा, देवेंद्र फडणवीसांनी 64, एकनाथ शिंदेंनी 75, अजित पवारांनी 57, मल्लिकार्जुन खरगेंनी 9 सभा घेतल्या, तर राहुल गांधींनी 7, प्रियंका गांधींनी 3, शरद पवारांनी तब्बल 63 सभा घेतल्यात आणि उद्धव ठाकरेंनी तब्बल 60 सभा घेतल्या।